नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला म्हणजे 2 लेक्चरपासून आपलं 1.3 जे टेक्स्ट आहे, मजेशीर असं जे एक घटना आहे 1.3 द कोक अँड द अँथम, याच्यावर आपण फोकस टाकत होतो. आणि विशेष म्हणजे तो जो आपले पात्र आहे सोफी, he wanted to make a crime. He had, I think, attempted 3 attempts. जवळपास त्यांनी 4 प्रयत्न केले, तरी ते यशस्वी झाले नाही. कारण त्याला प्रिझनमध्ये जायचं होतं. कारण त्याचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे की अतिशय कडाक्याची थंडी असते आणि तो अगदी एक प्रकारचा काय होता, ऑर्फेन होता. ऑर्फेन म्हणजे एक प्रकारचा एकाकी, की त्याला घर नव्हतं, दार नव्हतं किंवा कोणीच नातेवाईक नव्हते, काहीच नव्हतं. तरी पण त्याला राहण्यासाठी, त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी एक क्राईम करून त्याला जेलमध्ये जायचं होतं. अशा प्रकारचे त्याचे प्रयत्न होते, परंतु तो प्रत्येक प्रयत्नात अयशस्वी ठरला होता. ही वॉज अनसक्सेसफुल इन हिज अटेम्प्ट, एट ही वॉज जस्ट ट्राईंग. छानपैकी असं एक लिखाण आहे ओ हेनरी यांचं. आता पाहू पुढे किती प्रयत्न करतो आणि पुढे तो यशस्वी होतो का नाही होतो. अतिशय मजेशीर असं ओ हेनरी यांचं पाठ्यघटक आहे, पेज नंबर 30. अँड वी हॅव सीन द इन्सिडंट्स. ही वॉज सेलिब्रेटेड ॲट येल वर्सेस हार्टफोर्ड कॉलेज मॅच. ओके, ती मॅच जिंकल्यावर तो आनंद व्यक्त करतो, तशा त्या प्रकारे तो आनंद व्यक्त करतो, आवाज देतो, पण त्याला पोलीस काही त्याला अरेस्ट करत नाही. कारण पोलिसांना परमिशन दिली असते की असे लोक दिसले की त्यांना तुम्ही अरेस्ट करायचं नाही. ओके, डिस्कन्सोलेट मीन्स व्हेरी अनहॅपी. सोफी स्टॉप्ड हिज अनवेलिंग रॅकेट. शेवटी त्याला अपयश येतं. अनवेलिंग मीन्स फ्रुटलेस, निष्फळ असं त्याचे प्रयत्न जे असतात, रॅकेट असतात, एफर्ट्स त्यांनी केले असतात, तो स्टॉप करतो. आणि प्रश्न पडतो, वुड नेव्हर अ पोलिसमॅन ले हँड्स ऑन हिम. कदाचित मला पोलीस पकडतील का नाही काय माहीत. इन हिज फॅन्सी, तो विचार करतो, द आयलँड सीम्ड अँड अनअटेनेबल आर्केडिया. आणि त्याला असं वाटतं की स्वप्नप्रद गोष्ट ही ते जे आयलँड आहे, ती जी जेल आहे ना, तिथं जाणं म्हणजे काय आहे, एक प्रकारचं अनअटेनेबल मीन्स अनअचिवेबल, कधीही प्राप्त न होणारं असं ते एक काय आहे, आर्केडिया मीन्स पॅरेडिस आहे, ते एक स्वर्ग आहे, ते कधी भेटणार नाही असं त्याला वाटतं. पुढे बा, ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट द चिलिंग वाईल्ड. आणि असं करत आपले ते बटन पुन्हा पॅक करतो, थंडी हवा चालते. पुढचा प्रयत्न किंवा पुढे काय घडतं पाहू. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. एका सिगारच्या दुकानामध्ये, सिगारेट असतं ना त्या दुकानातच तो एक व्यक्ती पाहतो सिगारेट पिताना, स्विंगिंग लाईट. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर. आणि त्या दरवाजाच्या जवळच त्याने त्याची अम्ब्रेला, छत्री ठेवलेली असते. सिल्क म्हणजे अगदी महागडी अशी म्हणा, चांगलीपैकी. सोफी स्टेप्ड इनसाइड. सोफी काय करतो, हरुस्कन पाय टाकून त्या दरवाजाजवळ जातो. ग्रॅब्ड द अम्ब्रेला, आणि तिला पकडतो किंवा तिला चोरतो थोडक्यात. अँड सॉन्टर्ड ऑफ, आणि हरुस्कन चालायला लागतो. हरुस्कन म्हणजे जणू काही समोरच्या त्या मालकाचं लक्ष त्याच्याकडे जायला पाहिजे, म्हणजे तो सापडेल, म्हणजे दॅट विल बी क्राईम. मग सापडला म्हणजे तो आवाज देईल, मग पोलिसांना बोलवेल, म्हणजे काय होईल, त्याला त्याचं ध्येय साध्य करता येईल. थोडक्यात सॉटर्ड ऑफ विथ इट स्लोली. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. आणि तो जो व्यक्ती लाईट सिगार पित असतो तो त्याच्यात पाहतो आणि हळूच त्याच्या मागे तो येतो पुन्हा. माय अम्ब्रेला ही सेड स्टर्नली. तो म्हणतो रागाने, माझा अम्ब्रेला आहे. लगेच, ओ इज इट, स्नियर्ड सोफी. स्नियर्ड मीन्स अगदी खोचकपणे.
गिव्ह अ कंटेम्प्टियस ऑर मॉकिंग स्माइल, आणि तो म्हणतो हो का, तुमचं आहे का? ॲडिंग इन्सल्ट टू पेटी लार्सनी, आणि पुन्हा असं म्हणतो थोडक्यात काय की तो ते अमरेला त्याला तुच्छपणे दाखवतो की तुमची आहे. वेल वाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, मग पोलिसांना बोलवा ना. आय टूक इट, मी तिला घेतली. युअर अमरेला, तुमची अमरेला ना, घ्या. वाय डोंट यू कॉल अ कोक, देअर स्टँड वन ऑन द कॉर्नर. पहा तो उभा आहे पोलीस, त्यांना बोलवा. म्हणजे चोर तो चोर वरून शवजवळ, म्हणजे त्याला जायचंच असतं. पाहू पुढे काय होतं का. द अम्ब्रेला ऑनर शोड ही स्टेप, स्लोड ही स्टेप. तो काय करतो, जो ज्याचा अम्ब्रेला असतो तो आपले पाय हळूचकन टाकायला लागतो. सोपी डीड लाईकवाईज, त्याचप्रमाणे सोपी पण हळूहळू चालतो. विथ अ प्रिमोनिशन दॅट, आणि त्या सोपीला वाटतं की काहीतरी वाईट घडणार आहे. प्रिमोनिशन म्हणजे समथिंग विल हॅपन रॉंग. अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, इस्पेशली समथिंग अनप्लिजंट. थोडक्यात काहीतरी घडणार आहे. दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम, म्हणजे त्याचं भविष्य किंवा त्याचं भविष्य होण्यापेक्षा त्याचं एक नशीब त्याला धोका देणार होता. आता पण त्याने एवढा प्रयत्न केला तरी पण. द पोलिसमॅन आयड ॲट द टू क्युरियसली, पोलिसमॅन येतो आणि दोघांकडे पाहतो शंकास्पद, नेमकं मालक कोण या छत्रीचा. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. ओके, मला हेच कळत नाही की ह्या मिस्टेक कसा घडतात. दोन पावलं मागे येऊन तो जो मालक असतो मूळ त्या छत्रीचा, तो म्हणतो, ज्याने आणलेली असते छत्री, तो ऑफकोर्स इट्स युअर अम्ब्रेला. आय होप यू विल एक्सक्यूज मी. पहा पुन्हा वाक्य वाचतो मी. वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक ऑकर, मलाच कळत नाही ही चुका किंवा ह्या चुका कशा घडतात. इफ इट्स युअर अम्ब्रेला, हो कदाचित ही अम्ब्रेला तुमचीच आहे साहेब. आय होप यू विल एक्सक्यूज मी, मला आशा वाटते की तुम्ही मला माफ कराल. थोडक्यात त्याने पण पुढचं वाक्य पहा. आय पिक्ड इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट इफ यू रिकॉग्नाइज इट ॲज युअर्स, मी सकाळीच त्या रेस्टॉरंटमधून चोरली आणली, कदाचित ती तुमचीच आहे. व्हाय आय होप यू विल, आणि मला आशा आहे तुम्ही मला माफ कराल. सिगरेट पिणारा व्यक्ती असं म्हणतो की मी सकाळी ती तिथून आणली, ही तुमचीच आहे, मला आशा आहे तुम्ही मला माफ कराल. पहा घटनाक्रम. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी सेव्हरली. तो म्हणतो हो माझीच आहे, आता काय करणार मग. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रेटेड. तो व्यक्ती जो अम्ब्रेला मॅन असतो, त्याने आणलेली असते, तो काय करतो, परत जातो, माघार घेतो. द पोलीस मॅन हरी टू असिस्ट अ टॉल blonde in an opera clock across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. आणि तो पोलिसमॅन त्या जवळच्याच एका एरियामध्ये, थोडक्यात त्या एरियामध्ये एक व्यक्ती असतो टॉल ब्लोंड असलेला, म्हणजेच अ पर्सन विथ अ पेल येलो हेअर, त्या व्यक्तीला तो मदत करतो, असिस्ट करतो त्या कार्यक्रमामध्ये. थोडक्यात तिथला काही कार्यक्रम असेल त्या एरियामध्ये. हाही प्रयत्न त्याचा असफल झाला. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रुव्हमेंट्स. तो पुन्हा चालतो पुढे त्या रस्त्याने की आपल्या त्या खराब रस्त्यावरून. स्ट्रीट असतो डॅमेज स्ट्रीटवर, तिथं चालू असतं काम. तिथं ही हरल द अम्ब्रेला, आणि त्या ठिकाणी ती अम्ब्रेला फेकून देतो. थोडक्यात हरल मीन्स मिरकावणी. थोडक्यात अँग्रीली इन टू अँड एक्सक्युएशन, त्या खोदकामा ठिकाणी तो फेकतो. एक्सक्युएशन मीन्स काय, खोदकाम. ही मटर अगेन्स्ट द मेन, तो पुन्हा कुजबुजतो. मटर म्हणजे कुजबुजणे. अगेन्स्ट द मेन हू वेअर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. पुन्हा तो म्हणतो की मला त्यांच्या क्लचेसमध्ये जायचे, त्या पोलिसांनी मला पकडायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग, आणि ते सगळे त्याला असं वाटतात, पोलीस त्यांना म्हणतात की काय म्हणतात
की तो काय आहे, तो राजा आहे, तो अगदी निष्पाप आहे, चांगला व्यक्ती आहे, हू कुड डू नथिंग रॉंग, आणि तो काहीच चुकीचं करू शकत नाही, आणि तो चुकीचं करून करून थकला. विचार केला तर काय करणार. ॲट लेंथ सोफी रीच वन ऑफ द एव्हेन्यू. काही अंतर चालल्यावर पुन्हा पुढचा पॅरेग्राफ, पेज नंबर 31. At length, Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. तिथं मस्त प्रकाश पडलेला असतो, गोंधळ पण असतो, टर्माइल मीन्स नॉईज असतो, परंतु ते कसं असतं, फेंट, अंधुक असतं थोडक्यात. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड्स मेडिसिन स्क्वेअर. पुन्हा तो स्वतःला त्या मेडिसिन स्क्वेअर चौकात आणतो किंवा चालत येतो. फॉर द होमिंग इन्स्टिक्ट, त्याला घराची ओढ असते, म्हणजे तो एरिया त्याचा घर असतं, त्या एरियात तो त्या एका खुर्चीवर किंवा बाहेर जे असतात ना, रस्त्यावरच्या खुर्ची असतात टाकले लोकांना बसण्यासाठी, ते त्याचं घर. फॉर द होमिंग इन्स्टिक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. थोडक्यात त्या ठिकाणी तो ओढ त्याला लागते. बट ऑन एन अनयुजली क्वाईट कॉर्नर सोफी केम टू अ स्टँड स्टील. आणि त्या ठिकाणी ते कॉर्नरला येतो आणि स्तब्ध उभा राहतो, स्टँड स्टील. हिअर वॉज अँड ओल्ड चर्च. त्या ठिकाणी काय असते, एक छान अशी चर्च असते. क्वाइंट अँड रॅमलिंग. क्वाइंट मीन्स ओल्ड फॅशन, रॅमलिंग म्हणजे थोडक्यात अस्ताव्यस्त अशी थोडकी जुन्या प्रकारातली, अँड गॅबल्ड म्हणजे टोकदार असे, गॅबल्ड मीन्स शार्प अशी ते साईजची ती चर्च असते. थ्रू वन व्हायलेट स्टेन विंडो. आणि तिथे एक व्हायलेट कलरची विंडो असते. अ सॉफ्ट लाईट ग्लो, अंधुक प्रकाश पडलेला असतो. व्हेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट. आणि त्या ठिकाणी जो ऑर्गॅनिस्ट असतो त्या चर्चमध्ये, थोडक्यात प्रार्थना म्हणणारा व्यक्ती, ऑर्गन चालवणारा, वाजवणारा. ओव्हर द कीज ऑर्गॅनिस्ट लॉयटर मीन्स सहजपणे, थोडक्यात तो त्या ऑर्गनला वाजण्याचा प्रयत्न करतो. मेकिंग शुअर ऑफ हिज मिस्ट्री ऑफ द कमिंग सॅबॅथ अँथम. सॅबाथ म्हणजे थोडक्यात तो संध्याकाळची जी प्रार्थना आहे ती व्यवस्थित जमते का, बसते का, त्याची ती प्रॅक्टिस करतो. थोडक्यात सॅबाथ म्हणजे थोडक्यात प्रार्थना म्हणून आपण. अँथम एक गीत संध्याकाळचं, प्रार्थना. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट टू सोफीज इयर स्वीट म्युझिक. आणि हे म्युझिक त्याच्या कानात जातं. कुणाच्या कानात, त्या सोफीच्या कानात. अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. आणि ते गीत, ते मधुर संगीत त्याला स्तब्ध करतं, ट्रान्सफिक्स करतं म्हणजे स्तब्ध करतं. आणि ते कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स, त्या तावदानाजवळ तो स्तब्ध उभा राहतो. ते गीत, ती प्रार्थना त्याला मोहित करते. पुढचा प्रसंग पहा. द मून वॉज अबोव. चंद्र उघड समोर येतो डोक्यावर. फुल अँड रॅडिगेंट, प्रखर असा, पूर्ण असा, आणि रॅडिगेंट मीन्स प्रखर असा. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन वेअर ह्यू. रस्त्यात जाणारे वाहन अगदी कमी झाले. पेडेस्ट्रियन पाय सरू ते पण कमी झाले. स्पॅरोज ट्विटर स्लिपली इन द यूज. स्पॅरो, चिमण्यांचा चिवचिव करणं, झोपण्याचा आवाज त्यांचा तो पण कमी झाला. ऑर लिटिल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. आणि जवळपास तो भाग म्हणजे जसं काही एखाद्या खेड्यातला भाग असतो शांत, तसा तो भाग होणार होता. अँड द अँथम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू द आयर्न फेन्स. आणि जो ऑर्गनचा आवाज होता, ऑर्गनचं जे संगीत होतं, ते संगीत त्या सोफीला सिमेंटेड करतं. सिमेंट करणे म्हणजे बंदिस्त, एका ठिकाणी बांधून ठेवतं, त्या फेन्सजवळ, त्या तावदांजवळ, त्या चौकातल्या त्या चर्चजवळ. फॉर बिकॉज ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन सच थिंग्स. आणि त्याला लहानपणाचे दिवस आठवतात ते संगीत ऐकल्यावर. such things as mother and roses and ambitions. त्याच्या काळात त्याची आई सोबत तो जायचा,
फुल घेऊन जायचा प्रार्थनेला, काही मनात इच्छा घेऊन जायचं. ॲम्बिशन म्हणजे काय? इच्छा. सोबत मित्र पण असायचे. अँड इमॅक्युलेट थॉट्स, काही स्पष्ट शुद्ध विचार घेऊन जायचा. इमॅक्युलेट मीन्स परफेक्टली क्लीन अँड टायडी, अगदी मन स्वच्छ घेऊन त्या देवाच्या समोर जायचा प्रार्थना करायला. अँड कॉलर्स, सोबत त्याच्यासोबत चांगले चांगले लोक राहायचे. त्याला ते आठवतं त्याचं बालपण, त्याचं ते चांगुलपण. द कंजंक्शन ऑफ सोफीज रेसिपटिव्ह मीन्स कॉम्बिनेशन ऑफ सोफीज, त्याची ती ग्रहण करण्याची क्षमता होती. Receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. आणि तो विचार जो असतो, तो विचार त्याच्या मनात असा कोलमडतो किंवा असा घोंगाटतो आणि अचानक त्याच्या मनात काय होतं? चेंज होतो, परिवर्तन होतो त्याच्या आत्म्यात, सोलमध्ये. He viewed with rising horror the pit into which he had tumbled. आणि त्याला लगेच लक्षात, आपण ज्या खड्ड्यात पडलो होतो, पीठ म्हणजे काय? खड्डा. आता आपण त्या खड्ड्यातून बाहेर यायला पाहिजे. द ड्रॅगेड डेज, आपले कसे दिवस होते? ड्रॅगेड डेज, वाईट दिवस होते. किंवा आपण जे वाईट कृत्य करत होतो, थोडक्यात सिन करत होतो, पाप करत होतो, लबाड्या, खोटारडेपणा, चोऱ्या करत होतो तो. अनवर्दी डिझायर्स, अगदी मनात काही कल्पना करायचा तो. डेड होप्स, फॅकल्टीज, उद्ध्वस्त असे, मीन्स उद्ध्वस्त असे, फॅकल्टीज म्हणजे तिथे स्किल होते. अँड बेस मोटिव्ज दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स, ते सगळे उद्दिष्ट तुच्छ असे. बेस मीन्स तुच्छ असे जे त्याचे वागणं होतं, घाण असं, त्याला स्वतःचा काय वाटतो? तिटकारा वाटायला लागतो. अँड ऑल्सो इन अ मोमेंट, पुढे पाहता मग थोड्या वेळातच, अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली, त्याचं मन, अंतरात्मा काहीतरी रिस्पॉन्स द्यायला लागतं. मग आपण जे करत आलेलो आहोत ते आपण खरंच चुकीचे करत आहोत. टू धिस स्ट्रेंज मूड अ स्ट्रॉंग इम्पल्स मूड हिम टू, आणि एकदम अशी अचानक मनातून एक मोठी एक प्रेरणा निर्माण होते. इम्पल्स कम आउट, बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट, त्याची जी डेस्परेट वाईट अशी जी सवय असते, ती सवय मोडायला पाहिजे असं त्याला वाटतं मनातल्या मनात. ही वुड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मायर, आणि त्या मायर म्हणजे चिखल, त्या चिखलामधून त्याला असं वाटतं की आपण स्वतः पूल बाहेर यायला पाहिजे. अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ, आणि आपण एक चांगला व्यक्ती बनायला पाहिजे. Again, he would conquer the evil that had enslave him. आणि तो विचार काय करतो पहा, त्याच्या मनात जो आहे इव्हिल, जो वाईट राक्षस आहे, जो गुलाम आहे, एनसेल्व मीन्स गुलाम, त्याच्यावर काय करायला पाहिजे? त्याने कॉन्क्युअर करायला पाहिजे, त्याच्यावर विजय मिळायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात जे वाईट आहे त्याला आता बाहेर टाकून द्यायचं होतं, असं तो ठरवतो. देअर वॉज टाईम, आणि आता टाईम आलेला होता. ही वॉज यंग एज, आणि आता तो अजून म्हातारा नव्हता, यंग होता, आपण पाहिलं. ही वुड रिसरेट हिज ओल्ड इगर, पुन्हा रिसरेट करतो तो. रिसरेट मीन्स रिस्टोर टू लाईफ, पुन्हा आपलं जीवन आपण मूळ मार्गावर आणलं पाहिजे. टू इगर ॲम्बिशन्स अँड परस्यू देम विदाऊट फ्लॅटरिंग, आणि त्या जीवनामध्ये आपण आपली जी शक्ती आहे ती आपण वाया घालवायला नको. दो सोलेम वी शुड बी, और ही शुड बी सोलेम मीन्स अगदी फर्म, गंभीर व्हायला पाहिजे. बट स्वीट ऑर्गनोज हॅड सेट अप अ रेव्होल्युशन, आणि त्या ऑर्गन जे आहे वाजणारी, त्या ऑर्गनने त्याला काय केलं? प्रेरणा दिली, एक स्फूर्ती दिली. इन हिम, पहा पुढे काय वाक्य काय? टुमॉरो, आता उद्या काय चेंज पहा त्याच्यामध्ये. ही वुड गो इन टू द रोअरिंग डाऊन टाऊन, तो त्या रोअरिंग असलेल्या, थोडक्यात
त्या एरियात डिस्ट्रिक्टमध्ये जाणार अँड फाइंड वर्क आणि काम शोधणार, त्या जिल्ह्यात जाणार आणि काम शोधणार. अ फर इम्पोर्टेड हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर, आणि एका फर जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याने त्याला एक ऑफर दिली होती नोकरीची, ड्रायव्हरची नोकरीची. ती नोकरी तो स्वीकारणार. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. वाक्य पहा, ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. आणि त्याला आपलं स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख निर्माण करायची होती, चांगलं लाईफ जगायची इच्छा झाली होती. त्या अँथममुळे, त्या ऑर्गनमुळे त्याला बालपण आठवलं, त्याच्यातला तो चांगला मनुष्य जागा झाला. ही वूड, आणि तो नक्की बनणार होता, अशी त्याने मनाची गाठ पक्की केली. पुढे पहा. असा विचार करता करताच आता कहाणीमध्ये ट्विस्ट आला. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. तो असा विचार करत असताना त्याच्या खांद्यावर एक हात कोणीतरी ठेवला त्याला वाटतं. हे लुक क्विकली अराउंड इन टू. तो त्या व्यक्तीकडे मागे पाहतो. द इम्पेसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. आणि मागे कोण असतो? हात ठेवणारा पोलिसमॅन. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आज द ऑफिसर. काय करतोय तू इथं? नथिंग सेड सोफी. तो म्हणतो नाही, काहीच नाही. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. मग ये आमच्यासोबत, चल. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. आणि सकाळी तिथल्या त्या मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्टमधल्या मॅजिस्ट्रेटने, त्या न्यायाधीशाने एक त्याच्यावर खटला चालवला होता आणि त्याच्यावर 3 महिन्याची त्याला जेल दिली गेली. त्याला त्या आयलंडमध्ये पाठवण्यात येणार होतं. थोडक्यात अशा प्रकारे आपल्या पाठ्य घटक या ठिकाणी थांबतो. बाय ओ हेनरी. रायटिंग आपण जेव्हा त्यांची वाचली, किती स्माईल आणि किती थोडक्यात वरी म्हणू आपण किंवा सॉरो म्हणू. त्यांच्या लिखाणाबद्दलचं वाक्य आपण पाहिलं असेल त्या ओ हेनरीचं, की हिज रायटिंग वेल नोन ॲज फॉर देर इज वन वर्ड माय फ्रेंड, इट इज आयरनी.